हॅलो फूडीज. तर आज आपण तयार करणार आहोत होममेड सुपी नूडल्स, ज्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडीशी स्पॅगेटी, थोडेसे व्हेजेस, ज्यामध्ये मी कांदा, शिमला मिरची आणि पत्तागोबी घेतलेली आहे. तुम्ही अजून व्हेजेससुद्धा ॲड करू शकता. थोडीशी कट केलेली कोथिंबीर, मॅगी मसाला, थोडेसे तिखट, हळद आणि धने पावडर. तर चला सुरुवात करूया आपल्या होममेड सुपी नूडल्सला. सर्वात पहिले आपण गरम पाण्यात आपले नूडल्स बॉईल होण्यासाठी टाकून देऊया. तर आपण आपले नूडल्स बॉईल करायला ठेवलेले आहेत. तर चला तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. सर्वप्रथम आपल्याला आपल्या पॅनमध्ये आपल्या व्हेजेस फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर आपल्या व्हेजेस छान प्रकारे फ्राय झालेल्या दिसून येत आहेत. आपण यामध्ये आपले सर्व मसाले टाकूया. तर ते मसालेही छान प्रकारे मिक्स करून घेऊया. मसाले छान प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. आणि थोडेसे मीठ घालायचे आहे. व त्यानंतर 2 मिनिटासाठी आपल्याला आपले सर्व व्हेजेस झाकून ठेवायचे आहेत. 2 मिनिटानंतर आपण उघडून पाहणार आहोत. तोपर्यंत आपण आपले बॉईल झालेले नूडल्स पाण्यातून काढून घेऊया. आणि आपल्याला आपले बॉईल्ड असलेले पाणी फेकून नाही द्यायचे आहे, ते राहू द्यायचे आहे आपल्याला. तर चला, तर आपले नूडल्स आपण पाण्यातून वेगळे करून घेतलेले आहे आणि आपण आपले पाणी तसंच राहू दिलेले आहे. तर चला आता आपल्या व्हेजेस उघडून बघूया. तर आपल्या व्हेजेस छान प्रकारे फ्राय झालेल्या दिसून येत आहेत. यामध्ये आपण आपले बॉइल्ड नूडल्स टाकूया आणि ते छान प्रकारे मिक्स करून घेऊया. तर आपण आपले नूडल्स व्हेजेसमध्ये छान प्रकारे मिक्स करून घेतलेले आहेत. आता आपण त्यामध्ये आपण बॉईल केलेले जे पाणी ठेवले होते ते टाकणार आहोत. पाणी टाकल्यानंतर आपल्याला ते नीट मिक्स करून घ्यायचे आहे. आणि आता आपण 15 मिनिटे आपले सुपी नूडल्स शिजू देणार आहोत. आपले नूडल्स बॉईल होईपर्यंत आपण एका वाटीत अर्ध्या चमच्यालाही थोडेसे कमी कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे. त्यामध्ये आपण थोडे पाणी मिक्स करणार आहोत आणि ते पूर्णपणे छान मिक्स करून घेणार आहोत. तर जेव्हा 15 मिनिटानंतर आपण आपले सुपी नूडल्स उघडून बघूया, त्यानंतर आपल्याला हे पाण्याचे मिक्सचर त्यामध्ये टाकायचे आहे. तर 15 मिनिटे पूर्ण झालेली आहेत. आपण गॅस कमी करून घेऊया आणि आपले नूडल्स उघडून बघूया. तर आपले नूडल्स छान प्रकारे शिजून आलेले आपल्याला दिसून येत आहेत. तर चला यामध्ये आपण आपले कॉर्नफ्लॉवरचे मिक्सचर घालणार आहोत आणि ते मिक्सचर छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. मिक्सचर छान प्रकारे मिक्स झाल्यावर आपल्याला गॅस मोठा करायचा आहे. आणि आपले नूडल्स अजून 5 मिनिटासाठी शिजू द्यायचे आहेत. तर व्ह्यूअर्स, आपले सुपी नूडल्स एकदम रेडी झालेले आहेत. तर चला आपण गॅस बंद करून घेऊया आणि आपले सुपी नूडल्स सर्व करून घेऊया. सो फायनली फूडीज, आपले सुपी नूडल्स छान प्रकारे रेडी झालेले आहेत. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा
व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. वी विल सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ.